तुमच्या घरातील मिक्सर किती जुना असो, काळवंडलेला, तेलकट झालेला असो, पण आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 4 वस्तूंचा वापर करून मी माझा मिक्सर एकदम स्वच्छ केलेला आहे. अगदी नव्यासारखा दिसत आहे. हा जवळपास मिक्सर 10 ते 11 वर्षापूर्वीचा जुना आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या किचनमध्ये मिक्सर हा रोज वापरला जाणारा सगळ्यात महत्त्वाची साथीदार आहे. म्हणजे सकाळचं वाटण असो, संध्याकाळची भाजी असो, त्याचप्रमाणे ज्यूस, अगदी पीठ दळायपासून सुद्धा आपण हे सगळे कामं या मिक्सरमध्ये करतो. त्याचबरोबर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला मोठे वाटण म्हणजे जसे काय रश्श्याची भाजी करताना जे वाटण वाटतो त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं ओव्हरफ्लो होऊन मिक्सरवरती जे सांडलेलं जातं ते आता आपल्याला हे नेहमी नेहमी आपण चालू चालू चांगल्या स्वच्छ कापडाने पुसून घेत असतो. पण आपल्याला एकदम डीप क्लीनिंग करायचे असेल तर काही महत्त्वाचे साहित्य वापरणं गरजेचं आहे. या साहित्याचा वापर केलात ना हे मिक्सर एकदम डीप क्लीन केला जातो. त्याचबरोबर एकदम स्वच्छ नव्यासारखा दिसतो. एकदा जर तुम्ही डीप क्लिनिंग केली तर आपल्याला परत 2 ते 3 महिने मिक्सरकडे बघणं होत नाही. म्हणून डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात अगोदर मी इथे एका वाईप्सने मिक्सर व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर आता आपल्याला काही मिश्रण तयार करायचं आहे. एक वाटी घेतली. वाटीमध्ये आपलं नेहमी वापरत येणारं कोलगेट घेतलं. जवळपास 1 ते 1.5 चमच्याच्या आसपास मी इथे कोलगेट घेतलं. कोलगेट हे चमकदारपणा आणण्यासाठी खूप मदत करतं. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत मीठ. आता हे मीठ आपल्याला बारीक घ्यायचे आहे. मीठ हे हट्टी डाग त्याचप्रमाणे चिकट असलेले डाग निघून जाण्यासाठी खूप मदत करतं. आणि त्याचबरोबर मिठानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा ह्या खूप असा किचनमध्ये वापरता येणारा वस्तू आहेत. म्हणजे बेकिंग सोड्यामुळे आपल्या घरातील चिकटपणा किंवा ते निघण्यासाठी खूप अशी त्याची हेल्प होते. त्यानंतर आपण लगोलग 2 चमचे लिंबाचा रस टाकणार आहोत. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा जर एकत्र आले तर किती हट्टी डाग असते तर हे पूर्णपणे निघण्यासाठी खूप मदत होते. आता हे सगळे मिश्रण आपल्याला छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहे. कधी न वापरता येणारा ब्रश घ्यायच्यासाठी म्हणजे आपल्या ह्या वस्तू साफ करायला एक स्पेशल साईडला ब्रश करून ठेवा. आता हे आपण मिश्रण घेतले आहे ते मिक्सरवरती लावून घेणार आहोत आणि पूर्ण ब्रशने प्रेस करणार आहोत. म्हणजे ब्रशने आपल्याला स्क्रब करायचे. याला थोडं स्क्रब करताना प्रेस करून स्क्रब करा जेणेकरून जे हट्टी डाग आहे, लागलेला मळ आहे ते निघून जाण्यासाठी खूप हेल्प होईल. सोबतच असं हे साफ करत असताना चारी साईडनं आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. म्हणजे ब्रशनं पूर्णपणे हे आपलं व्यवस्थित साफ केलं जातं. आणि जे हट्टी डाग आहे, तेलकट डाग आहे ते सुद्धा निघण्यासाठी खूप अशी मदत होते. खूप असे किचन टिप्स असतात जे आपल्याला माहीत नसतात. पण ह्या छोट्या छोट्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली नेहमीची कामे सुद्धा खूप सोपी होतात. त्यानंतर आपण हे ब्रशनी चारी साईडनं संपूर्ण स्क्रब करून घेणार आहोत. बटनांच्या भोवती त्यानंतर केबलच्या भोवती हे सगळं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि स्क्रब करून घ्यायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे करत असताना आपल्याला लिंबाचा रस जास्त वापरायचा नाही. म्हणजे जास्त लिक्विड पातळ करू नका, नाहीतर हे स्क्रब करता करता तेल थोडंसं पाणी आतमध्ये जायची भीती असते. त्याच्यामुळे प्रमाण हे थोडं घट्टसर ठेवा. मी ज्या प्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे तेच प्रमाण वापरा. असे केलं ना हे आपली खूप सोपी पद्धत आहे मिक्सर क्लीन करायची. बरेच जण काय करतात घासणीने घासतात नंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्सर धुवून काढतात. पण असं केल्याने मोटर पूर्णपणे पाणी जाऊन शक्यता असते खराब होण्याची. आता आपल्या दुसऱ्या बाजून सुद्धा आपण हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम आरामामध्ये हे साफ होत आहे आणि कुठली जास्त मेहनत करायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने हा मिक्सर क्लीन केला होतो. तर मैत्रिणींनो, मी बऱ्याच दिवसापासून ही ट्रिक वापरत आहे. एकदम सोपी आहे म्हणून चला तुमच्याशी शेअर करावी असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. एकदम किचनमध्ये युजफुल असणारे आहेत. त्यासोबतच कमी खर्चिक म्हणजे एकदम घरी असणाऱ्या वस्तूंमध्ये हे आपला मिक्सर क्लीन होतो. आता यानंतर आपल्याला डीप क्लीन झाल्यानंतर एका वाईप्सने हा व्यवस्थित पुसून घ्यायचा. तुमच्याकडे वाईप्स नसेल तुम्ही साध्या कॉटनच्या कपड्याने किंवा नेहमीच्या कपड्याने पुसून घेतलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता पुसल्या एकदम मिक्सर हात चमकतोय. एकदम बिफोर आफ्टरचा डिफरन्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला लगोलग दिसून येत असेल. हलक्या हाताने याला पुसून घ्यायचं आणि वाईप एकदम कोरडा करून घ्या. ओलसर वाईप घेऊ नका, नाहीतर पुन्हा मिक्सरमध्ये पाणी जाण्याची शक्यता. आता चारी साईडने आपल्याला पुसून घेतला. यानंतर आता आपल्याला वरच्या साईडनं सुद्धा मिक्सर हा क्लीन करून घ्यायचा आहे. वरच्या साईडने क्लीन करण्यासाठी तुम्हाला मी अजून एक उपाय सांगणार आहे. तो पण एकदम इझी आहे. त्यासाठी आता मी तुम्हाला एक मस्त ट्रिक सांगते. एक मी पेपर घेतला आणि त्या पेपरचा आपल्या 4 साईडनं फोल्ड करायचा. एकदम बारीक असा फोल्ड करून घ्यायचा आणि तो जिथं आपला स्पेस आहे त्या स्पेसमध्ये ठेवायचा. इथे ठेवल्यानंतर आता आपण जे
मिश्रण उरलेलं होतं आपलं थोडंसं, ते मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण याच्या पूर्ण ब्रशने स्क्रब करणार आहोत. पण त्याच्या अगोदर मी अजून एक इन्ग्रेडियंट वापरते, ते म्हणजे विनेगर. आपल्याला थोडंसं विनेगर टाकायचं, जवळपास 3 ते 4 चमचे विनेगर टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं ब्रशने साफ करून घ्यायचं. असं केल्याने सुद्धा हे विनेगर वापरल्यानंतर सुद्धा खूप एकदम झटपट निघतं आणि अगदी जास्त पाणी वापरणार पण नाही, की जेणेकरून तुम्ही बघू शकता जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते त्या कागदामुळे अडकून राहिलेलं आहे. बाहेर अजिबातच येत नाही. जर तुम्ही ते कागदाचा स्लॉट तिथे लावला नसता तर ते मिश्रणामध्ये पूर्ण निघून गेलं असतं आणि मोटरमध्ये गेलं असतं. आता पुन्हा एकदा छानशा अशा वाईपने हे आपण पुसून घेऊया आणि त्यासोबत केबल सुद्धा एक मस्तपैकी साफ करून घेऊया. बघा किती याचे क्लीन केल्यानंतर किती अशी याची घाण निघालेली आहेत. मैत्रिणींनो, ही वाईप सुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे. खूप असा मला याचा अनुभव आला आहे की ती एकदम इझिली वस्तू साफ करतात. जर काही गॅस झाला, ओटा झाला, त्यानंतर आता आपण हे पूर्णपणे डीप क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी किती मिक्सर असं माझं चमकत आहे आणि एकदम युजफुल अशी ट्रिक आहे. तुम्ही एकदम नक्की वापर करून बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच एकदम उपयोगी आणि युजफुल असणारा हा व्हिडिओ होता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.